बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। संगमनेर तालुक्यामध्ये पठार या परिसरामध्ये एक महिला स्वेच्छेला दुसऱ्याच्या शेतात गेली म्हणून चाकूने खुपसून खून करण्यात आला, अक्षरशः हत्या करण्यात आली माता भगिनींची। ही अवस्था, ही दुर्दशा या महाराष्ट्रातील महिलांची आहे। अनेक सरकार स्थापन झाले, अनेक सरकारांनी स्वच्छ भारत मिशन, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने स्वच्छता अभियान, अनेक अभियानं राबवले, परंतु महिलांचे प्रश्न काही सुटलेले नाहीत। अनेक गावांमध्ये महिलांना आजही उघड्यावरती शौचासाठी जावं लागत आहे आणि गेल्यानंतर एखाद्या माता भगिनीचा जीव गमवावा लागतो। हे अतिशय दुर्दैवी, निंदनीय घटना आहे। कारण पूर्वपासूनच आपण पाहतो, ब्रिटिश सरकार जेव्हापासून या देशामध्ये आलं तेव्हापासून महिलांची अतिशय दुर्दैवी अवस्था या देशामध्ये झालेली आहे। महिलांना हीन समजल्या जातं आणि त्या महिलांना डोक्यावरती पदर आपल्या समाजामध्ये घ्यायला लावतो आपल्या देशामध्ये, पण स्वेच्छेला मात्र 4 माणसामध्ये बाहेर जायला लावतो। ही आपल्या देशाची एक मानसिकता आहे। ही मानसिकता कधी बदलेल का? काही बदलायचीच नाही म्हणून येथील पुरुष पार्टीने एक खुणगाठच बांधलेली आहे की महिलांची ही दुर्दशा बदलूच द्यायची नाही, कारण महिला आमच्या दुश्मन आहेत, माता भगिनी आमच्या दुश्मन आहेत। आता पुरुषही उघड्यावरती किंवा घरी बाथरूम असेल तरी दुसऱ्याच्या शेतामध्ये स्वेच्छेला जातात, पण त्यांना कुणी असं दादागिरी करत नाही। पण माता भगिनींना का अबला समजून, म्हणजे वेळही नव्हती की रात्री अंधारामध्ये फार उशिरामध्ये 8 वाजल्याच्या सुमारामध्ये, म्हणजे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात अंधारच असतो, अंधारामध्ये महिला जाणार कुठे? तरी सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये चोरून लपून महिला एखादी जाते, कुणी बघू नये म्हणून आडोशाला बसते आणि नकळत कुणी बघलं तर का आमच्या शेतात आली म्हणून तिचा खून करून टाकावा। अतिशय निंदनीय घटना आहे ही। आपण पाहतो कुत्रे मांजरं कुठेही म्हणजे घाण करून जातात, मग काय प्रत्येक वेळेस आपण खूनच करत बसतो का? हत्याच करतो का त्यांची? नाही। जशी इतर प्राण्यांना मुभा आहे तशीच पण माणसाला थोडासा मेंदू आहे, माणसाने विचार केला आणि माणसासाठी वेगळ्या योजना आखल्या, कारण की हे माणसासाठी चांगलं आहे, मानवी आरोग्यासाठी चांगलं आहे की बाथरूमची व्यवस्था असावी, घरामध्ये शौचालयाची व्यवस्था असावी। ज्या कुटुंबांमध्ये स्वतःची व्यवस्था करण्याची ऐपत नसेल, दारिद्र्य रेषेखाली असतील, गरीब असतील, अशा कुटुंबांना सरकारांनी अनेक वेळा अनुदान दिले, अगदी 12,000 पर्यंत अनुदान नेऊन पोहोचवलं सरकारने, तरीही आमच्या समाजाला जाग आलेली नाही। ग्रामसेवक असतील, BDO असतील, या लोकांनी प्रचंड त्रास दिला खेड्यापाड्यातल्या लोकांना अनुदान मिळवण्यासाठी। अनेक लोकांनी त्रास होते म्हणून अनुदान सुद्धा घेतले नाहीत। कोणत्या गावाला चांगले लोक मिळाले तर त्यांनी अगदी पायाचे कातडे जाईपर्यंत या लोकांना लाभ मिळवून दिले, त्यांच्या घरीदारी बाथरूम बांधून दिल्या। पण ज्या गावागावामध्ये गेंड्याच्या कातडीचे असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मात्र सर्वसामान्य लोकांना लाभ मिळू दिला नाही आणि म्हणून आज कुणाला तरी जीव गमवावा लागलेला आहे। प्रचंड त्रास देतात हे ग्रामसेवक, नाहीतर ग्रामसेवक हा प्रशासकीय अधिकारी आहे, BDO प्रशासकीय अधिकारी आहे। या लोकांनी गावागावामध्ये जायचे यांना आदेश होते। अगदी ही योजना चालू असताना, स्वच्छ भारत मिशन चालू असताना मुख्यमंत्री हे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते। अनेकांनी प्रतिक्रिया दिली या महिलेचा खून झाल्यानंतर की मुख्यमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। अरे बाबा, तुम्ही प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांनाच ग्राह्य धरणार का? कारण स्वच्छ भारत मिशन ही अतिशय कठोर कायदे करून राबवण्यात आलेली योजना होती आणि गावागावांनी ज्या गावांनी ही यशस्वी केली त्या गावांचं पूर्णपणे स्वरूप बदललेलं आहे। त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये महाराष्ट्रभर अख्ख्या देवेंद्र फडणवीसांनी BDOंना आणि COंना मुक्कामी जायचे आदेश ठेवले होते। गावोगावी मुक्कामी गेले पाहिजे। अनेक तालुक्यातले BDO, अनेक जिल्ह्यातले CEO गेले, काही गावातले जाऊन भेटी देऊन आले, परंतु मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं होतं कठोर कारवाई करण्यात येईल, आपण गावागावामध्ये मुक्कामी राहा, रात्रंदिवस काम पूर्ण करून घ्या आणि एकही कुटुंब असलं नसलं पाहिजे की ज्यांना उघड्यावरती स्वेच्छेला जायची गरज असेल। इथपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष ठेवलं, त्याच्यामध्ये कोणाला काही अडचणी आल्या तर त्या तात्काळ सोडवल्या, मुख्यमंत्र्यांनी स्वतः डोकं घालून सोडवल्या त्या। आणि तरी आपण मुख्यमंत्र्यांना नावं ठेवू, समाजाची काही जबाबदारी आहे की नाही? का रात्री 8 वाजता
वाजता कोण कुठे स्वेच्छेला गेले हे देवेंद्र फडणवीसांना तिथं बसून दिसणार आहे का? आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं का कुणी स्वेच्छेला आलं उघड्यावरती त्याचे चाकू घालून खून करा म्हणून, हत्या करा म्हणून? शेजाऱ्या पाजाऱ्यांची काहीतरी जबाबदारी आहे की नाही? एकमेकांचा शेजार धर्म सांभाळायचा, एकमेकांची बांधिलकी सांभाळायची का सगळं मुख्यमंत्र्यांनाच दोष लागावा म्हणून तुम्ही एकमेकांच्या हत्या करणार, शेजाऱ्यांचे खून करणार, शेजाऱ्यांना मारणार, रक्तांचे पाठ वाहवणार? काहीतरी जबाबदारी असली पाहिजे. प्रत्येकच गोष्टीमध्ये सरकारला जबाबदार धरता यावं म्हणून ह्या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजे. समाजाची काही जबाबदारी आहे, आपली काही आपल्या कुटुंबासाठी जबाबदारी आहे का म्हणून आपल्या कुटुंबाला आपल्या बायकोसाठी सरकारने शौचालय बांधून द्या, ही आपली जबाबदारी. मनगटात ताकद नसेल त्यांनी लग्नच करू नका आणि महिलांना बाहेर उघड्यावरती जायला लावू देऊ नका. बिचाऱ्यांचा खून केला, एखाद्या विवाहित महिलेचा खून होतो, काही विनोदाची गोष्ट आहे? निंदनीय गोष्टी या समाजामध्ये घडवल्या जात आहेत. अरे या देशामध्ये स्वतःच्या पत्नीसाठी ज्या एखाद्या शहाजहानने ताजमहाल उभा केला, ताजमहाल बांधतो स्वतःच्या बायकोसाठी, आणि तुम्ही 2 पत्र्याचं शौचालय बांधू शकत नाही? तुमच्याकडे अवकात नाही बांधण्याची, तर सरकारने सांगितलं बाबा रे तुम्ही पोते लावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं वेस्टेज पोते असतील नसतील झाडाच्या फांद्या तोडून आणा, फांद्या लावा बाजूने, मातीचा खड्डा करून बांधा. तुमच्याकडे एकही रुपया नसेल तर अगदी दगडं लावून बांधा, इकडून तिकडून मातीच्या चिखलांनी बांधा, पण महिलांना रात्री बेरात्री अशा अवस्थेमध्ये बाहेर नका जाऊ देऊ. त्याचं कारण आहे आज कुणीतरी दुसऱ्या खून केला, कधी कधी मोठमोठाले साप असतात, पायाला वेटोळे घालतात. अनेक वेळा महिलांचा साप चावून मृत्यू झालेला आहे बाहेर शौचाला गेल्यामुळे. लहान मुलांना अनेक वेळा त्रास होतो, महिलांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, त्यांना खूप वेळा त्रास होतो. अनेक वेळा त्यांना उडबस करावं लागते बाहेर शौचाला गेल्यामुळे. अनेक वेळा गरोदर माता असतात, कोणाच्या गाड्या येतात, उभं राहा, गाडी गेली खाली बसा, उभं राहा. सत्यपाल महाराजांनी ह्या गोष्टी अगदी बोंबलून महाराष्ट्रभर सांगितल्या. अगदी महाराज जाग्यावर बसले आतापर्यंत, पण हे लोक काही सुधारले नाही. या लोकांना काही घेणं देणं नाही. उठसूट मुख्यमंत्री खराब, उठसूट सरकार खराब. सरकार कोणत्याही पक्षाचं असू द्या, सरकार कोणीही असू द्या, कुटुंबाची जबाबदारी कुटुंबांनी सांभाळली पाहिजे. प्रत्येकच गोष्टी तुमच्या बायकोसाठी सरकारने काय म्हणून करावं? त्यांनी त्यांच्या बायकांसाठी केले ना. मुख्यमंत्र्याच्या बायकेसाठी मुख्यमंत्र्यांनी सोन्याच्या भिंतीचे शौचालय बांधलेत, पण तुम्हाला माहित नाही, तुम्ही तुमच्या बायकोसाठी चिखलाचंही बांधू शकत नाही. मग मुख्यमंत्र्यांना नावं ठेवून काय अर्थ आहे? आपली जबाबदारी आहे, आपण तेवढे मेहनत केली पाहिजे. आपलं घर दार आणि आपलं शौचालय एवढं तर आपण जिंदगीत बांधू शकलो पाहिजे. अशी खुणगाठ बांधा आणि माता भगिनींची ही दुर्दैवी अवस्था थांबवा. नाहीतर एक करा, माता भगिनींना पदर घेण्यासाठी तरी एवढे नावं ठेवू नका. कारण आपण पाहतो गावोगाव कीर्तन होतात, कीर्तनात फक्त माता भगिनींच्या पदरावरच बोलल्या जातं, पण माता भगिनींच्या ह्या दुर्दैवी अवस्थेबद्दल कधीच बोलल्या जात नाही. यांना फक्त माता भगिनींचे चेहरे दिसतात. यांना कोणी सांगितलं माता भगिनींचे चेहरे पहा आणि पदर लावा म्हणून चेहऱ्याला? पण हे कीर्तनामध्ये काय सांगतात की पूर्वीच्या माता भगिनी असा पदर घ्यायच्या, असं तोंड झाकून ठेवायच्या. या दोबाट तोंड्यांना दिसतंयच कसं काही याच्या डोक्यावर पदर नाहीत म्हणून. यांचं लक्ष तर माता भगिनींच्या चरणाकडे असलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांचं ते राज्य होतं आणि भैया लक्ष्मणजींना सांगतात की विचारतात की सीतेचा शोध घ्यायचा आहे, सीता माता कशा आहेत आम्हाला वर्णन सांगा. तर लक्ष्मणजी म्हणतात सीता माता कशा आहेत हे अजून मी बघितल्याच नाही, पण मी सीता मातेचं रोजचं दर्शन घेत असतो, कारण मोठी वहिनी ही आईप्रमाणे असते, देवतेप्रमाणे असते, म्हणून मी दर्शन घेत होतो. मला तेवढं मातेच्या पायातले ते जोडवे माहीत आहेत, तेवढे बोटातले पायाच्या, कारण मी डोकं त्या ठिकाणी टेकवत होतो. म्हणजे एवढे मोठे प्रभू रामचंद्र आणि रामायणातले ते लक्ष्मण भैया कुठं, पण त्यांना स्त्रीचे फक्त चरण दिसतात आणि यांना स्त्रियांचे चेहरे दिसतात आणि त्याच्यावरती पदर नाही, याच्यावरती बोलल्या जातं. अरे गावागावामध्ये आता ही महिलांची अवस्था कुठेतरी बदलवा. गावागावामध्ये पार्लर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो आणि एकीकडे महिलांसाठी शौचालय बांधलं जात नाही. हेच नवरे लग्न कार्यामध्ये 20,000ची पैठणी आणतात माता भगिनींना. दुसऱ्याच्या लग्नाला जायचं तरी 10,000ची पैठणी घेऊन येतो माणूस, गजरे घेऊन येतो, लिपस्टिक घेऊन येतो, पार्लरला जायला पैसे देतो आणि एकीकडे म्हणतो सरकारमुळे आम्हाला शौचालय नाही. काय अवस्था आहे? प्रत्येक गोष्टीत सरकार सरकार सरकार. म्हणजे माणसाचं काही आहे की नाही? एकीकडे अरे ते बहिणाबाई एक वर्णन करतात ते पक्ष्यांचं, ते पक्षी कसं घरटं बांधतात, हात नाही पाय नाही, साधे सुधे पक्षी आपल्या चोचीमध्ये गवताची काडी 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 गोळा करतात आणि झाडावरती घरटं बांधतात. कुठल्याही इंजिनियरला असा बंगला आतापर्यंत बांधता आला नाही जसं घरटं त्या सुगरणीचा खोपा म्हणले बहिणाबाईंनी. तो सुगरणीचा खोपा असतो
तिला काय हात का तिला काय पाय त्या सुगरणीला, पण काडी काडी ते गोळा करतात पक्षी आणि तुम्हाला एक एक मातीचा कण कण गोळा करून काडी काडी गोळा करून एक शौचालय बांधणं होत नाही, त्याच्यासाठी समाजातील माता भगिनींचे जीव जातात म्हणल्यानंतर ही काही दुर्दैवी गोष्ट. आणि खून करणारे लोक, अरे एका दिवशी एखादी माता भगिनी शौचाला आली असेल आपल्या शेतामध्ये, मग काय डायरेक्ट त्यांचा खून करणार, त्यांची कत्तल करणार, हत्या करणार, रक्ताचे पाठ वाहवणार. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जरा आदर्श घ्या. उघड्यावर शौचाला बसले तरी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माती टाका, अगदी स्वच्छ होईल. कारवाई करायची होती, कायद्याने लढायचं होतं. आमच्या शेतामध्ये उघड्यावरती शौचाला आलेली आहे म्हणून कायदा आहे उघड्यावरती शौचाला जायचं नाही म्हणून त्या महिलेवरती कारवाई झाली असती, ती केस लढलेली असती. याच्याही पलीकडे जाऊन पोलिसांनी तिला अटक केलं असतं, कायद्यानं काय व्हायचं तर पुढे झालं असतं, पण कारवाई करायची होती. मग काय तुम्ही डायरेक्टली हत्या करणार एखाद्या माता भगिनींची? म्हणजे शेजार धर्म सुद्धा माणसांमध्ये आता राहिलेला नाही. एकीकडे अण्णा हजारे डोळ्यासमोर ठेवा, त्या अण्णा हजारेंनी आपलं संपूर्ण गाव स्वच्छ भारत मिशन अलीकडे आलं. जेव्हा या स्वच्छ भारत मिशनचा जन्मही झाला नव्हता तेव्हा अण्णा हजारेंनी आपलं गाव संपूर्ण स्वच्छ करून दाखवलं. मग अण्णा हजारेंनी काही खुनं केले रस्त्यावर बसणाऱ्याला? जेव्हा काही काही महिला ऐकायला तयार नव्हत्या, मुद्दामून रस्त्यावरती शौचाला येऊन बसायच्या. 1.5 वर्ष अण्णा हजारेंनी, 1.5 घंटा नाही, 1.5 दिवस नाही, 1.5 वर्ष अण्णा हजारेंनी त्याच्यावर माती टाकली नेऊन आणि स्वतः एक पाटी नेऊन काढून टाकलं लोकांची शौचालय बसल्यानंतर. एवढं काम अण्णा हजारेंनी केलं. अलीकडे अशा चांगल्या महापुरुषाला बदनाम केलं ठाकरेसारख्यांच्या एखाद्या अवदसेने येऊन आणि समाजातला आदर्श संपवला. म्हणून अशा अवदशांचे थोबाडं पहिले फोडले पाहिजे समाजातला आदर्श नष्ट करणाऱ्यांच्या. काय अण्णा हजारेंचं काम आहे? अण्णा हजारे डोळ्यासमोर ठेवले ना तर असं उघड्यावर कोणी शौचाला आले म्हणून त्याचा खून माणूस करणारच नाही, नेऊन माती टाकणार त्या ठिकाणी. म्हणून ना शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सुद्धा काहीतरी जबाबदारी आली असेल एखादी माता भगिनी आपल्या शेतामध्ये शौचाला. उलट आपण म्हणलं पाहिजे, तिच्या पोटात दुखत असेल, तिच्या घरी व्यवस्था नसेल, तिच्या घरच्यांनी नसेल तिच्यासाठी शौचालय बांधून दिलं तर आपण म्हणलं पाहिजे ताई आमच्या शेतामध्ये जा आडोशाला, म्हणून माता भगिनी आहेत त्या आणि त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. पण तुम्ही डायरेक्ट हत्या करता. आणि म्हणून अण्णा हजारेंना सुद्धा डोळ्यासमोर ठेवा. त्या ठाकरेंच्या अवदशेचं काही ऐकू नका. तिने महाराष्ट्रावर खून करण्याचं सगळं विष बरळलं आहे, विष पाजलं आहे. आणि म्हणून त्या ठाकरेंचा अवदशांचा समाचार घेणं आवश्यकच आहे आपल्याला. पण एक लक्षात ठेवा की अशा कुणाचे हत्या करणं इथंच थांबवा आणि शौचालय आपण स्वतः बांधा. नसतील बांधणं होत तर ग्रामसेवक आणि सरपंच लोकांना जबाबदार धरा आणि आम्हाला बांधून द्या म्हणून सांगा. नसल होत तर एकमेकांनी संघटित व्हा, एकमेकांसाठी काम करू लागा. त्याच्यातूनही होतं. राळेगण सिद्धी असेल, हिवरा बाजार असेल, पाटोदा असेल, हे लोकांनी एकत्र येऊन कसे शौचालय बांधले घरोघरी, कसे आपल्या गावातल्या समस्या सोडवल्या, तशा सर्वांनी एकत्र येऊन समस्या सोडवा. या ठाकरेंसारख्यांच्या अवदशांचं काही ऐकू नका. हिने फक्त समाजामध्ये गरळच वकलेली आहे, सगळी विषारी नागिन आहे ती, अगदी पळत सुटलेली आहे महाराष्ट्रावर सगळ्यांना टोचण्यासाठी आणि चावण्यासाठी. हिने संपूर्ण महाराष्ट्राला विषारी केले आहे आणि म्हणून एखाद्या माता भगिनींचा आज जीव गेलेला आहे. आज खुनांची हत्यांची संख्या जर एवढी वाढली असेल तर त्याला कारणीभूत एक ना एक, जशी ती पुतना मावशी होती तशी ठाकरेंची अवदशा आहे. या ठाकरेने ही अवदशा मुळीच लवकरात लवकर आवरली पाहिजे, नाक घासून माफी मागली पाहिजे या उद्धव ठाकरेंनी, तरच ह्या महाराष्ट्र शांत होईल. अशी अवदशा महाराष्ट्रावर सोडली आणि महाराष्ट्राची दुर्दशा केलेली आहे. अक्षरशः अण्णा हजारेंसारख्या एखाद्या महापुरुषाला हिने नावं ठेवले, आमच्या देवी देवतांनी या अवदशेने नावं ठेवले म्हणून संताप व्यक्त झालेला आहे या माता भगिनींचा जीव गेल्यानंतर. आदर्श होते अण्णा हजारे महाराष्ट्रावर स्वच्छता अभियानसाठी, आदर्श होते अण्णा हजारे आतापर्यंत पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी, आदर्श होते अण्णा हजारे संघटित गावांना संघटित करण्यासाठी. इतका आदर्श या अवदशाने नष्ट केलेला आहे आणि म्हणून हिचा समाचार घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या उद्धव ठाकरेंना थोडी तरी शरम असली पाहिजे. अशी अवदशा याला महाराष्ट्रामध्ये एकही गुणवंत स्त्री सापडली नाही. याला याची बायको होती रश्मी ठाकरे, यांना नेता बनवायची होती, महाराष्ट्रामध्ये पाठवायची होती सभा घ्यायला. याला एकमेव विषारी नागिन सापडली आणि अण्णा हजारेंना नावं ठेवले म्हणून असे खुनं झालेले आहेत. आज अण्णा हजारेंसारखा संत या महाराष्ट्रामध्ये शोधून आता सापडणार नाही. जगद्गुरू तुकोबारायांच्या पावलावर पाऊल ठेवून अण्णा हजारेंनी काम केलं. राष्ट्रसंत तुकडोजी
महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून अण्णा हजारेंनी काम केलं, पण या अवदशाने अण्णा हजारेंना नको नको ते नावं ठेवले आणि अण्णा हजारेंना काहीच्या काही बोलली आणि आता त्या उद्धव ठाकरेला शिकवलेलं आहे. तर उद्धव ठाकरे सुद्धा याच हिचं कुटके मोडणारणीचं ऐकतो आणि तसंच भुंकतो उद्धव ठाकरे आणि अण्णा हजारेंना म्हणतो. काही लोक झोपेतून उठून बोलायला लागलेत. अण्णा हजारे झोपेतून उठून बोलतात का? अरे अण्णा हजारे आयुष्यभर झोपलेच नाहीत. रात्रंदिवस अण्णा हजारेंच्या पायांच्या चक्रा चालू होत्या. तुम्हाला तर बंगल्याबाहेर सुद्धा कधी पडणं होत नाही, एवढे कामं अण्णा हजारेंनी केलं. अण्णा हजारेंना नाव ठेवायची अवकात काय आहे तुमची? अण्णा हजारेंना नावं ठेवता तुम्ही. अण्णा हजारेंसारखा आदर्श महापुरुष होऊन दाखवा आणि मग अण्णा हजारेंना नावं ठेवा. अशा अवदशेने आणि अशा या ठाकरेंनी काय गटबाजी करणाऱ्यांनी अण्णा हजारेंना आणि साधू संतांना नावं ठेवत. साधू संतांची भूमी अण्णा हजारेंनी हातामध्ये ज्ञानेश्वरी घेतली आणि काम करायला लागले. अण्णा हजारेंनी हातामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता घेतली आणि काम करायला लागले. गावाचा आवाज दिल्लीत उठवला अण्णा हजारेंनी. दिल्लीत अण्णा हजारेंनी सरकार कोणतंही असो नमवलं आणि नमवून पुन्हा गावाचं भलं केलं. तुमच्यासारखे गावाच्या गावं लुटले नाही आणि म्हणून आज माता भगिनींचा एखाद्या खून झालाय, त्या लोकांनी आदर्श घ्यावा राळेगण सिद्धीचा. का खून करावा एखाद्या माता भगिनींचा? आपण त्या लोकांनी खून करणाऱ्या लोकांनी आदर्श घ्यावा पाटोद्याचा. त्या लोकांनी आदर्श घ्यावा हिवरे बाजार पोपटराव पवारांचा. एक वेळेस खून करण्याआधी आपण राळेगण सिद्धीला जाऊन या. कोणाची हत्या करण्याच्या आधी आपण हिवरे बाजारला जाऊन या. कुणाची हत्या करू वाटत असेल तर आपण आधी पोपटराव पवार, भास्करराव पेरे यांच्याशी भेटून या, बोलून या. तुमच्या हत्या करण्याचे विचार कुठल्या ना कुठं पळून जातील. कोणी स्वेच्छेला आलं तर त्यांचा खून नाही, तुम्ही स्वतः माती टाकून काढून टाकसाल, एवढी तुमची विचारधारा बदलेल. आणि म्हणून अशा अवदशांचे विचार महाराष्ट्रामध्ये घेणं बंद करा आणि एकमेकांमध्ये प्रेमाची शिकवण द्या. एकमेकांमध्ये शेजार धर्म पाळा. एकमेकांना काम करू लागा, सहकार्य करू लागा. एखाद्या माता भगिनींची डिलेव्हरी असेल तिथे धावून तिला दवाखान्यापर्यंत पोहोचवा. असे खून नका करू. अशा या ठाकरेच्या बिकरेच्या अवदसा लय असतात विष पाजणाऱ्या, पण एकमेकांमध्ये शेजाऱ्यां पाजाऱ्यांमध्ये आपलं प्रेम मात्र कधी कमी होऊ देऊ नका. कारण हेच शेजारी पाजारी आपल्याला दोन घास देणारे घेणारे असतात आणि म्हणून एकमेकांचे खून कधीही करू नका. हे गटबाजी करणारे आपल्यासाठी धावत नसतात. आपलं गाव, आपल्या गावातले लोक, आपल्या आजूबाजूचे लोकच हे आपले असतात. म्हणून त्यांच्या हत्या करणं, त्यांचे खून करणं इथेच थांबवा आणि शांततेच्या मार्गाने चला. कारण हा देश साधू संतांचा आहे. महाराष्ट्र भूमी साधू संतांची आहे. संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची. ही मराठी माती साधू संतांची महंताची आहे. म्हणून ही एक शिकवण आपल्याला मिळालेली आहे शांतीची. जय हिंद, जय भारत.